चला मग मंडळी, आज बनवूया मस्त अशी स्वादिष्ट अशी पावभाजी। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी ही पावभाजी। मी कुकर घेतला आहे, त्याच्यामध्ये मी 2 बटाटे, गाजर आणि फ्लॉवर हे छान असे स्वच्छ साफ करून व्यवस्थित कुकरमध्ये मी घालून त्यात पाणी घातले आणि थोडंसं मीठ घालून झाकण लावून ते मी शिजायला ठेवले आहेत। दुसऱ्या कुकरमध्ये मी एका डब्यामध्ये कुकरच्या मटार घेतलेले आहेत, ते सुद्धा स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये पाणी मीठ घालून मी ते सुद्धा उकळायला ठेवून दिलेले आहेत। 4 ते 5 शिट्या झाल्यानंतर मी मटार सुद्धा छान असे स्मॅश करून घेतले आणि सर्व भाज्या सुद्धा ज्या चांगल्या शिजलेल्या होत्या त्या सुद्धा मी छान अशा स्मॅश करून घेतल्या। एक कढई घेतली, कढईमध्ये घालून घेतलं मी बटर घातलं, थोडं तेल घातलं आणि त्याच्यामध्ये घातलं मी जिरं आणि अजून घातलं मी त्याच्यामध्ये खूप सारा कांदा छान असा मी बारीक असा चॉप करून घेतलेला होता। नंतर त्याच्यामध्ये मी घातली आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट। कांदा छान असा लालसर रंगावर आपण छान असा त्याच्यामध्ये कढईमध्ये छान असा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आणि कांदा लवकर परतावा म्हणून आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ सुद्धा घालायचं, जेणेकरून ते चांगला परतलं जाईल। मग त्याच्यामध्ये घातलं आलं, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट। नंतर मग घातले त्याच्यामध्ये मी मसाले। ही मी काश्मीरी लाल तिखट पावडर घातलेली आहे, नंतर गरम मसाला घातला आहे आणि हळद छान अशी त्याच्यामध्ये मी परतून घेतली आणि त्यामध्ये घातली मी शिमला मिरची मी भाज्यांमध्ये उकडलेली नव्हती, ती मी बारीक कापून ती आता त्याच्यामध्ये शिजायला घालून घेणार आहे कांद्यांमध्ये। आणि घातली टोमॅटोची प्युरी, एका टोमॅटोची मी प्युरी केलेली होती आणि त्याच्यामध्ये मी घातलं थोडंसं मीठ, जेणेकरून शिमला मिरचीसुद्धा पटकन शिजेल आणि टोमॅटोसुद्धा छान असं त्याच्यामध्ये मस्त असं त्याला तेल सुटेल। आणि ते सर्व झाल्यानंतर मी झाकण ठेवलं, वरतून थोडंसं पाणी घालून ठेवलं आणि नंतर त्याच्यामध्ये मी ते स्मॅश केलेले मटार घालून घेतले आणि स्मॅश केलेल्या सर्व भाज्यासुद्धा घालून घेतल्या। मस्त अशी पावभाजी थोडा वेळ मी मध्यम आचेवर छान अशी तिला उकळू दिली, मस्त अशी घट्टसर होईपर्यंत ती कमी गॅसवर उकळू दिली। मीठ घातलं स्वादानुसार, कोथिंबीर घातली आणि वरून थोडंसं मी घातलं बटर आणि घातला पावभाजी मसाला। अत्यंत स्वादिष्ट अशी ही पावभाजी तयार होते। तुम्ही सुद्धा ही नक्की ट्राय करून बघा, लहान मुलांना सुद्धा खूप आवडते आणि अशी चमचमीत पावभाजी खूप छानही लागते। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। चला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला।